जाऊयात कोकणात. संगमेश्वरमधील मागजन बाजारपेठ जी आहे ते मागजन पेठेमध्ये पाणी शिरलं. ही बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. गड नदीचं पाणी तिथं शिरल्याचं कळतं आणि व्यापाऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढत असताना दिसून येतोय आणि संगमेश्वर तालुक्यातील मागजन बाजारपेठेमध्ये पाणी शिरलंय. गड नदीचं पाणी या बाजारपेठेत शिरलं असून व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. दरवर्षी आम्हाला प्रशासनाकडून नोटीस येते आणि त्यात स्पष्टपणे म्हणलेलं असतं की व्यापाऱ्यांनी आपल्या वस्तूंसकट पावसाळ्यातले 4 महिने दुसरीकडे राहायला जावं. मात्र आम्ही राहायला जायचं कुठे, खायचं काय, असा प्रश्न इथले व्यापारी विचारताना दिसत आहेत. मागजन बाजारपेठेच्या पुरातून आढावा घेतलाय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी. काय तुमची व्यथा आहे, नक्की पुढं काय करणार आहात? नाही, हे आमचं दरवर्षीच आहे. कसं होतं, मागजन हे दिसण्यात येत नाही. चिपळूण कसं त्यावेळी पूर आला तेव्हा ते हायलाईट झालं. मागजनला हा दरवर्षीचा 7 ते 7-8 वेळा तरी पाणी भरतं. त्यामुळं आमच्या इथला जसा चिपळूणचा डबल म्हणजे दुसरा टप्पा घेतला तसाच मागजनचा पण म्हणजे ह्या मागजनच्या गड नदीचा दुसरा टप्पा घेऊन गाळमुक्त करावं असं आम्ही शासनाला सांगू. नाही, आता तुमचा जो माल भरलेला आहे, आता मग त्याचं काय करणार? त्याचं काय इन्शुरन्स करणार? काय नक्की सरकारी कोण अधिकारी आले होते का? काय व्हिजिट करून गेले का? नाही, सरकारी म्हणजे तलाठी ऑफिसमधनं आम्हाला पहिलं नोटीस पाऊस चालू व्हायच्या अगोदर झाला की तुमचा